पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज 23 जुलै 2025. आजचा दिवस विशेष आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. आज वन संवर्धन दिन आहे. जर ही पृथ्वी टिकावी असं वाटत असेल, जमिनीची धूप होऊ नये असं जर वाटत असेल, ग्लोबल वॉर्मिंग जर कमी करायचं असेल आणि पर्यावरणाची होणारी पडझड आणि त्यामुळे बदललेलं निसर्गाचं चक्र आणि त्याचा आपला अन्नदात्या शेतकऱ्यावर होणारा परिणाम याचा एकत्रित विचार करायचा असेल तर भारतातल्या प्रत्येक कुटुंबाने त्या कुटुंबामध्ये असलेल्या प्रत्येक सदस्याच्या नावाने एक झाड लावणं आवश्यक आहे. झाड लावण्यासोबत त्या झाडाची देखभाल करणे सुद्धा आवश्यक आहे. मला या ठिकाणी आठवण होते त्या चिपको आंदोलनाची, जेव्हा तथाकथित प्रगतीसाठी सुधारणांसाठी आपण झाडांची कत्तल करतो, तेव्हा त्या झाडांना वाचविण्यासाठी चिपको आंदोलन राबविण्यात आलं असं आपण वाचलं असेल. वारकरी संतांनी दिलेला संदेश हा मनन करण्यासारखा आहे, आपल्या आचरणात आणण्यासारखा आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. चला, या 23 जुलैच्या वनसंवर्धन दिनी एक प्रतिज्ञा करूया की आपण जर मानवाचं जीवन सुसह्य समाधानी करावयाचा जर विडा उचलला असेल तर वृक्ष लावूया, वृक्ष टिकवूया, वृक्षांची सेवा करूया. म्हणजे वृक्ष आपली सेवा करतील. लाईफ पॉझिटिव्ह ने हा उपक्रम मागच्या वर्षीपासून सुरू केलेला आहे. आपण चित्रामध्ये बघता आहात ते 2 चित्र आहेत. या दोन्ही चित्रामध्ये असणारं झाड हे कापुराचं झाड आहे. डाव्या बाजूला असलेलं जे झाड जे गर्द हिरवं आहे ते तेलंगणामध्ये लावण्यात आलेलं आहे बरोबर 1 वर्षापूर्वी. आज त्याची स्थिती अशी आहे. आणि दुसरं झाड लाईफ पॉझिटिव्हनी पाठवलं होतं छत्तीसगड मध्ये आणि ते लावलेलं आहे एका शेतामध्ये. आणि त्या ठिकाणी ऊन आणि हवामान वेगळं असल्यामुळे त्या ठिकाणची पानं ही हिरवटसर दिसतात आहेत. ही दोन्हीही कापुराची झाडं आज 1 वर्ष वयाची झालेली आहेत. आता लाईफ पॉझिटिव्हनी कर्पूर वृक्षाची लागवड का केली याचं कारण आपण पुढे बघूया. कापुराचं झाड हे पर्यावरण पूरक अशा प्रकारचं झाड आहे. वाहनांची संख्या ही मानवाच्या संख्येबरोबर वाढत चाललेली आहे.
गाडी पार्क करायला जागा शहरांमध्ये सापडत नाही आहे. रस्त्याच्या दुतर्फा गाड्या पार्क केलेल्या असतात, तर पादचाऱ्याने चालायचं कुठे असा प्रश्न असतो. आणि या अतिरिक्त गाड्या रस्त्यावर धावल्यामुळे प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी नैसर्गिक काही वृक्ष सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ पिंपळाचं झाड, वटवृक्ष ही चांगली ऑक्सिजन निर्मिती करण्यामध्ये सहाय्यभूत होणारी पर्यावरणपूरक उपकारक अशा प्रकारचे वृक्ष आहेत. म्हणून आम्ही वटपौर्णिमा साजरी करतो. वडाच्या बुंध्याला आम्ही दोरा बांधतो की महिला दोरा बांधतात, त्या वटवृक्षाचं संवर्धन व्हावं. तसंच एक झाड आहे, ते कापुराचं झाड. कापुराच्या झाडाचं वैशिष्ट्य असं की कापुराचं पूर्ण विकसित झालेलं झाड अर्धा किलोमीटरच्या रेडियस मध्ये, म्हणजे चारी बाजूला अर्धा किलोमीटर, चारी दिशांना अर्धा किलोमीटर एवढ्या रेडियस मध्ये हवा शुद्ध करते. हे झाड शेतात लावावं, प्रत्येक शेतामध्ये ते झाड असावं अशी अपेक्षा आहे. कारण हे झाड शेतात का लावायचं? कारण ते खूप मोठं होतं. या झाडाची उंची 80 ते 90 फुटापर्यंत जाते आणि याची मुळं खोलवर जातात आणि म्हणून हे झाड शेतामध्ये लावायचं असतं. कर्पुराची झाडं भारतामध्ये विपुल प्रमाणात होती, परंतु परकीय सत्ता भारतात आल्यानंतर इंग्रजांनी त्यांच्या व्यापारिक फायद्यासाठी येथील औषधी वनस्पती नष्ट केल्या आणि त्यांनी नीळ, चहा, रबर यांची शेती केली. आता निळीच्या शेतीमुळे जमिनीचा पोत कमी होतो, हे आपण ऐतिहासिक आंदोलनावरून शिकलेलो आहोत. म्हणून इंग्रजांच्या या संस्कारामुळे चहाची लागवड करायला लागलो, रबराची लागवड करायला लागलो आणि निळीची लागवड करायला. पर्यावरण पूरक आणि पर्यावरण रक्षक झाडं आपण काढून टाकली. त्यामुळे आजकालच्या लोकांना कापुराचं झाड हे काय असतं हे माहितीच नाही. आणि हे झाड भारतातून जवळपास नाहीस झाल्यासारखं जमा आहे. म्हणून लोकांनी कापुराचं झाड लावावं हा संदेश छोट्या प्रमाणात का होईना देणं आवश्यक आहे असं लाईफ पॉझिटिव्हला वाटलं. म्हणून लाईफ पॉझिटिव्हने 2 झाडं पुरस्कृत केली आणि ती त्या मालकांच्या हवाली केली आणि त्यांच्यावर त्याची संगोपनाची जबाबदारी दिली. या दोन्ही मालक दर 6 महिन्यांनी लाईफ पॉझिटिव्हला त्याचे फोटो पाठवत असतात. त्यातला हा आत्ता आलेला फोटो आपल्या समोर सादर केलेला आहे. नामशेष होत असलेल्या औषधी वनस्पतीला पुनरुज्जीवन देणं आपल्या आरोग्याच्या, देशाच्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. म्हणून लाईफ पॉझिटिव्ह कापुराचं झाड लावावं असं आपल्याला आव्हान करत आहे. शुद्ध हवा मिळतं, शुद्ध कापूर मिळतो
आणि भीमसेनी कापूर या झाडापासून निर्माण होतो आणि या भीमसेनी कापुरापासून निर्माण होणार तेल संधिवात, हाडांचे विकार याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि म्हणून आपणास पुनश्च विनंती आहे, आजच्या दिवसाचं औचित्य साधून लाईफ पॉझिटिव्ह आपल्याला परत आवाहन करता आहे की किमान एक तरी कापुराचं झाड दान द्या आणि त्याचं संरक्षण करून घ्या. याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.